एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागली आहे। बोगद्यात कारला आग लागल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे, तर बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। आताची सर्वात मोठी बातमी आहे, कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागली आहे आणि या बोगद्यात कारला आग लागल्यामुळे एकच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि बोगद्यात मोठ्या प्रमाणात त्यामुळे धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। खरं तर बोगदा असल्यामुळे त्या ठिकाणी धूर जाण्यासाठी व्हेंटिलेशन होत नसल्यामुळे या ठिकाणी जास्त चिंताजनक परिस्थिती आहे। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेत। संकेत, काय सांगशील? आता सध्या कोस्टल रोडमध्ये एका कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागली आहे, काय परिस्थिती आहे तिथली? तर आपण पाहिलं तर कोस्टल रोडचा जो बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये सध्या एका कारला जी आहे ती आग लागली आहे। त्याच्यामुळे झालं असं की जी आग लागली ती अर्थात खूप जास्त भीषण आहे। संपूर्ण कार जी आहे ती जळून खाक झालेली आहे। आपण व्हिज्युअल्समध्ये पाहू शकतो संपूर्ण बोगद्यामध्ये काळ्या रंगाचा धूर झालेला आहे। त्याच्यामुळे आरपार काही दिसत नाहीये आणि आताच्या वेळेला खरं तर कोस्टल रोडवरती खूप जास्त गर्दी असते। आपण कोस्टल रोडची कनेक्टिव्हिटी जर पाहिली तर बँड्रापासून ती लिंक आणि पुढे कोस्टल रोड किंवा वरळीपासून एंट्री एक्झिट ते टाउन पर्यंत अनेक मुंबईकर सध्या कोस्टल रोड वापरतात आणि दुपारच्या वेळेला कोस्टल रोडवरती मोठ्या प्रमाणात गाड्यांची संख्या सुद्धा असते। त्याच्यामुळे असंच झालं, जेव्हा गाडीला आग लागलं तेव्हा मागे या गाडीच्या मागे खरं तर मोठ्या प्रमाणात वाहनं होतीच। जेव्हा ही आग लागली आणि बोगद्यात ज्या गाड्या अडकल्या होत्या असंही कळतं की धूर तो जो धूर झालेला आहे त्या धुरात देखील काही गाड्या अडकलेल्या आहेत आणि त्यातून जे त्यातले ड्रायव्हर्स असतील किंवा त्या गाडीमध्ये बॅकसीटवरती बसणारे काही लोक असतील किंवा स्वतःची कार असेल कुणाची किंवा कुणाच्या कॅब्स असतील, तर ही जी मंडळी ही सगळी आपली कार जी आहे ती सोडून बोगद्याचे जे एक्झिट आहे तिथे पळू लागले। त्याच्यामुळे थोडंसं तणावाचं वातावरण त्या संपूर्ण परिसरात जे आहे ते निर्माण झालं होतं। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आग लागल्यामुळे एका साईडची जी वाहतूक आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे, कारण की अर्थात समोर धूर आहे, काहीच दिसत नाही। अग्निशमन दल तिकडे दाखल झालेलं आहे। आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न देखील शर्तीवरती सुरू आहेत, मात्र तो बोगदाच कम्प्लिटली पूर्णपणे बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सध्या तिथे जे आहे ते गाड्या येऊन या कोस्टल रोडवरती थांबलेल्या आहेत। त्याच्यामुळे येत्या काळात ती आग आता कधी विझते ते पाहणं महत्वाचं आणि ट्रॅफिक एकंदरीत कधी कमी होतं हे पाहणं महत्वाचं, कारण की जर ट्रॅफिक कमी नाही झालं तर ही ट्रॅफिकची जी रांग आहे ती किलोमीटर किंवा आणखी 1.5 किलोमीटर पर्यंत लांब होऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जाते। संकेत, ही घटना कधी घडली आणि कशामुळे घडली आहे? कारला आग लागण्याचं काही कारण स्पष्ट झाले का? शिवाय त्या कार चालक जो होता त्याला काही दुखापत यामुळे झाली आहे का? आता थोड्या वेळापूर्वी खरं तर ही आग लागली आणि जशी आग लागली तसं अग्निशमन दल जे आहे ते घटनास्थळी जे आहे ते दाखल झालेलं आहे। त्याच्यामुळे आगीचं कारण नेमकं का लागलं हे तपासानंतर अर्थात कळेल, मात्र शॉर्ट सर्किट सारखे प्रकार असतात ज्यामुळे या कारना जे असतं ते आग लागलेलं असतं। तर मुळात ही कार फ्यूल बेस्ड होती का की ईव्ही कार होती याचा देखील मुळात आता तपास करतील। त्याच्यामुळे नेमकं आग कशामुळे लागली हे पुढच्या काही तासांमध्ये कळेल आणि कुणाला दुखापत झाली आहे का, कारण की आत्ताच आग लागली काही वेळापूर्वी। त्याच्यामुळे सध्या तिकडे रेस्क्यू ऑपरेशनवरती फोकस करण्यात येतं, तिथे आग विझवण्यावरती फोकस करण्यात येतं। त्याच्यामुळे नेमकी किती लोकांना दुखापत झालेली, काही इजा झाली आहे का ही देखील माहिती आता काही वेळात जी आहे ती समोर येईल। नक्कीच। संकेत, या सध्या ट्रॅफिक किती प्रमाणात झालेलं आहे? कुठपर्यंत गाड्या ज्या आहेत त्या थांबलेल्या आहेत? काय सांगशील, ती परिस्थिती काय आहे? एकंदरीत आपण हा संपूर्ण प्रकार पाहिला तर ही बोगद्यामध्ये आग लागलेली आहे। त्याच्यामुळे सुरुवातीच्या काळात ज्या आग लागलेली जी गाडी आहे त्याच्या आजूबाजूला ज्या गाड्या होत्या त्यांना काही गाड्यांना रेस्क्यू करण्यात आलं, पण काही गाड्या ज्या आहेत त्या धुरामध्ये ज्या अडकल्याची देखील माहिती आहे। मात्र त्या गाडीच्या मागून जितक्या कार्स होत्या त्या कार्सना बोगद्याच्या बाहेरच आता थांबवलेलं आहे। त्यामुळे बोगद्यात एंट्रीच नाहीये कुणाला। त्याच्यामुळे बोगद्याच्या एंट्री गेटवरतीच सर्व गाड्या ज्या आहेत त्या थांबवलेल्या आहेत आणि हा जो पॅच असतो दुपारचा मोठ्या प्रमाणात गाड्यांची इजा तिथे सुरू असते। त्याच्यामुळे शेकडो गाड्या तिकडे अडकल्याची जी आहे ती माहिती मिळते। नक्कीच, धन्यवाद संकेत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो कोस्टल रोड मध्ये ही घटना घडलेली आहे। कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागल्यामुळे धुराचे लोट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि बोगदा असल्यामुळे या ठिकाणी धावपळ निर्माण झाली। तिथल्या लोकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठीची धावपळ, त्यात अनेकांना दुखापत झाली असेल त्याची अधिकृत माहिती लवकरच समोर येईल। मात्र सध्या आपण पाहू शकतो बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। कोस्टल रोडची घटना आहे। कोस्टल रोडच्या एका कारला भीषण आग लागलेली आहे। पूर्ण कार जी आहे ती जळून खाक झालेली आहे। या ठिकाणी दिसतंय अग्निशमन दल या ठिकाणी रेस्क्यूचं काम करतंय, आग विझवण्याचं काम सुरू आहे। त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना त्या ठिकाणून बाहेर काढण्यात आलेलं आहे। तिथले काही कार ज्या आहेत त्या देखील बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, मात्र काही कार तिथे अजूनही अडकून आहेत।
मात्र जीवितहानी कुठल्याही प्रकारची झाली नाही अशी अजून तरी माहिती समोर येते। कोस्टल रोडवर ही घटना घडली आहे। नरिमन पॉइंट जवळून येणारी वाहतूक त्यामुळे बंद करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। कोस्टल रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते आणि त्यामुळे अशा प्रकारे आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची आता शक्यता आहे। सध्या ही वाहतूक कोंडी झालेली आहे। लोकांचं भीतीचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। बोगदा असल्यामुळे कुठल्याही प्रकारे व्हेंटिलेशन नाहीये, त्यामुळे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसतायत। चिंताजनक परिस्थिती आहे सध्या। कोस्टल रोडचे हे दृश्य आपण पाहू शकतो। आग पूर्ण कार जी आहे ती पूर्णपणे जळालेली या ठिकाणी दिसते। त्यामुळे बोगद्यात भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालं होतं। लोकांची धावपळ त्या ठिकाणी झाली आग लागताच आणि बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट सध्या पाहायला मिळतात। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा संकेत आपल्याशी जोडले गेले। संकेत, तिकडे अग्निशमन दल दाखल झालंय का? किती वेळात आग विझवण्याची प्रक्रिया होईल? काय अधिकची माहिती? संकेत, कोस्टल रोडचे हे दृश्य आहे। कोस्टल रोड या ठिकाणी एका कारला भीषण आग लागलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने तिथल्या लोकांना बाहेर काढण्यात आले, मात्र त्या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू आहे। अग्निशामक दलाकडून बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट आग लागल्यामुळे पसरलेले आहेत। बोगद्यात एका कारला आग लागलेली आहे। आग पूर्णपणे जळून नरिमन पॉइंट कडून येणारी सगळी वाहतूक सध्या बंद आहे। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये। सगळ्या गाड्या अडकलेल्या आतमध्ये। कोस्टल रोड पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आहे। पोलिसांनी लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड अंडरग्राउंड जो बनवलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय। सगळ्या गाड्या आतमध्ये अडकलेल्या लोक गाड्या सोडून पळत आहेत। कृपया करून पोलिसांनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी। कोस्टल रोड पूर्ण जाम झालेला आतमध्ये। याबद्दल माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संकेत वरक आपल्याशी जोडले गेलेत। संकेत, काय आताची अपडेट आहे? आग विझवण्यात यश आलंय, नाही आलंय? कुठे प्रक्रिया सुरू आहे, काय सांगशील? एकंदरीत आपण हे संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी जी आहे ती ही एका कारला आग लागली होती। आता नेमकं आगीचं कारण जे आहे ते स्पष्ट होत नाही की कशामुळे या कारला आग लागलेली आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कार नेमकी कोणती, ईव्ही आहे, फ्युल बेस्ड कार आहे, याचं देखील अजून जे आहे ते स्पष्टता आलेलं नाहीये। अग्निशमन दल तिकडे पोहोचलेलं आहे। कुठेतरी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जे आहे ते प्रयत्न सुरू आहेत। कार असल्यामुळे ती आग पटकन विझवता येईल असं देखील म्हटलं जात आहे। मात्र त्यानंतर जे ट्रॅफिक जे तिकडे झालंय ते नियंत्रण आणण्यासाठी आणखी थोडा वेळ लागू शकतो, कारण की मोठ्या प्रमाणात पूर्ण कोस्टल रोडमध्ये जे आहे ते ट्रॅफिक झालेलं आहे। ज्या गाड्या म्हणजे जेव्हा ह्या गाडीला आग लागली याच्या पुढे ज्या गाड्या होत्या त्या निघून गेल्या, पण त्यातल्या देखील काही गाड्या ज्या आहेत त्या धुरामध्ये अडकलेल्याची माहिती येते। त्याच्यामुळे अनेक जे वाहनधारक आहेत त्यांनी आपल्या गाड्या सोडल्या आणि ते पळून कोस्टल रोडच्या एक्झिट किंवा एंट्री पॉइंटला धावू लागले। आपण व्हिज्युअल्स मध्ये देखील पाहतोय की मोठ्या प्रमाणात त्या संपूर्ण परिसरामध्ये खरं तर नरिमन पॉइंट वरून येणारं ट्रॅफिक आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या कोस्टल रोडमध्ये आपण पाहतोय की ट्रॅफिक जॅम झालेला आहे। हा फक्त एकच व्हिडिओ समोर आलेला आहे। रांग असं म्हटलं जाते की अजून लांब आहे, म्हणजे कोस्टल बोगदा जो आहे टनल आहे त्याचा एंट्री पॉइंट आहे त्याच्यापेक्षा पण पुढे आता ही रांग गेलेली आहे। त्याच्यामुळे जवळपास अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त ही रांग आहे असं म्हटलं जात आहे, अर्धा 1 किलोमीटरपेक्षा जास्त खरं तर। आणि सध्या त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पण आपण त्या व्हिज्युअल्समध्ये आपल्याला भयानक ही देखील दिसतंय की जो गाडीचा धूर येतो त्याच्यामुळे कुठेतरी कोस्टल रोड संपूर्ण जो तो त्याच्यामध्ये काळा धूर पूर्ण पसरला, त्याच्यामुळे व्हिजिबिलिटीचा पण मोठा प्रॉब्लेम तिथे येतो। त्याच्यामुळे एकही गाडी खरं तर कोस्टल रोड आपण पाहतो 3 लेनचा कोस्टल रोड आहे आणि त्याच्यामुळे एकाही लेनचा म्हणजे एकदम लास्ट शेवटची जी लेन आहे तिचा देखील वापर करू शकत नाहीये आपण, कारण की अर्थात धूर इतका झालाय। त्याच्यामुळे जर कदाचित दूर झाला असता तर शेवटच्या लेनचा वापर करून ट्रॅफिक थोडं रिलीज करता येऊ शकलं असतं, मात्र धूरच इतका झाल्याने त्या शेवटच्या लेनचा देखील जी बसची लेन आहे, इमर्जन्सी लेन आहे तिचा देखील जो आहे तो सध्या वापर करू शकत नाही। ती लेनच त्यासाठी बांधली की कोणती इमर्जन्सी असेल तर तिथून जे आहे ते सोडता येऊ शकतं आणि नॉर्मल रुटीनला त्या लेनवरती दुसरं कोणतंही वाहन चालवू शकत नाही। एकतर इमर्जन्सी व्हेकल्स किंवा बसेससाठी ती लेन तयार करण्यात आलेली आहे, पण आज खरं तर अशा केसमध्ये
जर ती आपण आग पाहिली तर ती एका फक्त 4 व्हीलर कारला ती ऍक्च्युली आग लागलेली आहे, पण धुरामुळे हा सगळा मेजर प्रॉब्लेम इकडे झालेला आहे. जर धूर नसता तर कदाचित ती जी शेवटची इमर्जन्सी लेन तिचा इथे वापर होऊ शकला असता आणि हे जे ट्रॅफिक आहे हे कदाचित टळू शकलं असतं. पण एकंदरीत तिकडची परिस्थिती पाहता आता सध्या पुढचे काही मिनिटं तरी अजून लागणार आहेत ती आग विझवण्यासाठी आणि त्यानंतर हे ट्रॅफिक जे आहे ते रिलीज केलं जाईल. एक सरसकट ट्रॅफिक रिलीज करू शकत नाही, कारण की जी आग विझवली जाते तर पुढचा किमान तास ते 1.5 तास हे कूलिंग पिरियड असतो. ती गाडी जी असते ती कूल डाऊन केली जाते, त्याच्यामुळे त्याला देखील आणखी पुढचे काही तास लागणार. तास म्हणजे 1 ते 1.5 तास लागणार आहे. त्याच्यामुळे पुढचा काही काळ हा नरिमनकडून येणारं जे ट्रॅफिक आहे त्याच्यासाठी खूप क्रिटिकल असणार आहे, कारण की त्या रोडवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आता सुद्धा झालेली आहे आणि अजून पुढचे काही तास त्या संपूर्ण रस्त्यावरती जी आहे ते वाहतूक कोंडी होऊ शकते. पण या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट महत्वाची आहे की लोक कुठेतरी आपल्याला बिथरलेले पाहायला मिळेल. एक भीतीचं वातावरण तिकडे निर्माण झालं, कुठेतरी ते कंट्रोल करणं देखील पोलिसांसमोर आता महत्वाचं आव्हान असणार. लोकांना भीती वाटते, ती भीती कमी करण्याचं काम देखील पोलीस तिकडे करतात. त्याच्यामुळे पोलिसांची टीम तिकडे, पोलिसांचं पथक तिकडे दाखल झालेलं आहे, अग्निशमन दलाचं पथक तिकडे दाखल झालेलं आहे आणि शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही संपूर्ण जे प्रकरण जे आहे, संपूर्ण जी आग लागलेली आहे, त्यानंतर जे पॅनिक सिच्युएशन झालेली आहे, त्यानंतर जी ट्रॅफिक कोंडी झालेली, वाहतूक कोंडी झालेली आहे, हे सगळं नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि पुढच्या काही वेळेतच हे सगळं नियंत्रणात येईल असं देखील म्हटलं जात आहे. प्रतीक्षा, निश्चितच धन्यवाद संकेत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहू शकतो कोस्टल रोडचे हे दृश्य आहे. कोस्टल रोडमध्ये एका कारला भीषण आग लागलेली आहे, त्यामुळे पूर्णपणे आतमध्ये बोगद्यात जे आहे ते धुराचे लोट पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि भीतीचं वातावरण तिथल्या लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.